तर प्रत्येक पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अशातच पुन्हा एकदा युती आणि स्वबळाच्या चर्चांना उधाण आलंय. कोणत्या पक्षाचे नेते पदाधिकारी युतीवर लढण्यासाठी तयार झालेत तर कुणी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. पाहूया. महायुतीमध्ये इलेक्शन लढावं नाही लढावं याचा निर्णय मला वाटतं महायुतीचे नेते घेतील. परंतु या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही मात्र तयारी अशा पद्धतीनं करतो आहोत की महायुती झाली तर महायुतीसह आणि महायुती जर कुठल्या यांनी टळली तर आम्ही स्वतंत्र लढायला सुद्धा पूर्णपणे तयार आहोत. 122च्या 122 सीट आम्ही निवडून आणू शकतो. आजपर्यंत हा जो पक्ष आहे तो टिकवण्याचं वाढवण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या कार्यकर्त्याला सुद्धा या निवडणुकांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून संधी मिळाली पाहिजे ही भूमिका कालही वरिष्ठांनी त्या ठिकाणी मांडली. आपल्या कार्यकर्त्याला सक्षम करा आणि जिथे आपल्याकडे सक्षम कार्यकर्ते नसतील आणि कोणी चांगले लोक येत असतील तर त्यांचं सुद्धा पक्ष नक्कीच स्वागत करेल आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन वरिष्ठांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्यासारखा एक शिवसैनिक नक्कीच सांगेल की महाराष्ट्राला काय अपेक्षित आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा सांगितले महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं जे काही आहे ते लवकरच आपण पुढे येऊन त्या ठिकाणी ते तसंच होईल. आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कारण हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे एकच होते. ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस ते वेगळे झाले आणि त्याच्यामुळे एकत्र आल्याने ताकद वाढणारच आहे.